नमस्कार मैत्रिणीनं. आता उन्हाळा सुरुवात झाला आहे. म्हणलं रेसिपी करण्यावेळेच्या आज ना दुपारी कलिंगडाचा ज्यूस मुलांनी मागितला होता. मग केलता. म्हणलं चला शूट करून तुमच्याबरोबर शेअर करूयात. यात विशेष असं काहीच नाही, तुम्ही करता तसंच आहे. पण म्हणलं चला काय टाकावं म्हणून टाकला हा पण. तर मी ना आधी एक कलिंगड कट केलं तर ते जरा खराब निघालं, म्हणून हे दुसरं कट केल्यानंतर दिसायला तर लालबुंद दिसते, खूप छान दिसते, पण चवीला मला एवढं काही गोड वाटलं नाही. म्हणून म्हणलं चला ज्यूस करूया, मग ते ज्यूस तरी पिल. तर मी आधी कट करून घेतलं, अर्धच घेते आता ज्यूस करायला. त्याचे साल बिया काढून टाकल्या, त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या. आणि गोडीला कमी असल्यामुळं मी त्यात साखर टाकली आहे. तुमचं जर गोड असेल तर तुम्ही नाही साखर टाकली तरी चालेल. त्याचा लाल भाग बाजूला काढून घेतला. बिया पण थोड्याच होत्या त्याच्यात, त्या बिया पण काढून घेतल्या. आणि ज्यावेळेस कलिंगड ना, सर्वच कलिंगड चांगले निघतील असं काही नसतं, काही काही कमी गोड असतात. मग त्या कमी गोड कलिंगडाचं असं जर ज्यूस केला तर मुला आवडीनं पितात, खातात. तर इथे ना मी थोडंसं मीठ घेतले, साखर घेतली, जरा कमी गोड आहे म्हणून. आता मिक्सरचं ज्या भांडं घेतले त्यात ह्या फोडी टाकूयात. होईल तेवढ्या बिया काढायच्या त्याच्या. तर त्यात मीठ साखर टाकायचं आणि मिक्सर बारीक मस्त त्याचे हे वाटून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तुम्हाला तर तुम्ही गाळून घेऊ शकता, पण नसेल गाळायचं तर नाही गाळलं तरी चालतं. बिया काढल्यास गाळण्याची काही आवश्यकता नाही. बिया जर काढल्या त्यातल्या तर गाळायचं असेल तर गाळायला वेळ लागतो, पण चमच्याने असं हे केलं ना मग ते गाळलं जातं चांगलं, चमच्याने हलवलं की. तर मग कधी कधी कलिंगड असं कमी गोड निघालं की तुम्ही पण करून पहा. असं कलिंगडाचा ज्यूस छान होतो, वाया पण जात नाही आणि आवडीनं मुलं पितात. पण असं कलिंगड खायला पण नको म्हणतात सारखं. मग ते ज्यूस असं छान दिसलं की ते कोणतीही गोष्ट मुलांना आवडते खायला प्यायला. मग आता याच्यात थंडाव्यासाठी बर्फाचं क्यूब टाकते आणि थोडंसं वरून ना कलिंगडाच्या फोडी बारीक कट केलेल्या होत्या त्या टाकल्या थोड्याशा. कसा वाटला ज्यूस ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. साधा सोपा आणि छोटा व्हिडिओ.